माझी मैत्रीण आहे ना म्हणून आरोप करते मी, कळलं का तुला? ती जशी वागते ना आणि तुझ्याकडून जे वागवून घेते ना, माझ्याकडनं कोणीही काही वागवून घेत नाही आई. माझ्याकडनं कोणीही काही वागवून घेत नाहीये. तू असं का विचार करतेस? तूच मला कायम सांगतेस ना, माझ्या जन्माच्याही आधीपासून ती तुझी मैत्रीण आहे, तू तिला ओळखतेस, मग तू अशी कशी बोलू शकतेस शकू मावशींशी? असा अविश्वास कसा दाखवू शकतेस तू आई? आणि माझ्याबद्दल बोलायचं झालं तर जे संस्कार आहेत ना माझ्यावर, तुम्ही कशी चुकीची वागेल? मला माहितीये माझं चुकलं. मी त्या दिवशी रात्री फोन करायला हवा होता. मी असेच निघून गेले. तुला न सांगता तुला काळजी वाटली असणार, मला मान्य आहे, मला माहितीये. मी खरंच सॉरी. पण इतक्या गोष्टी घडत होत्या की मला कॉल करायला, तुला निरोप द्यायला मला संधीच नाही मिळाली, कारण मी किडनॅप झाले होते. का? किडनॅप? स्वीटू काय बोलतेस तू? तुम्हाला सगळ्यांना काळजी वाटेल म्हणून सांगितलं नसेल बहुतेक तुम्हाला, पण त्या दिवशी मी इकडनं जेव्हा गेले तेव्हा कुठल्या तरी 2 गुंडांनी मला किडनॅप केलं, मला घेऊन गेले रात्री. तिथे त्यांनी मला वाचवलं, पण माझ्या डोक्यावर मार लागला म्हणून मी बेशुद्ध पडले. मला हॉस्पिटलला घेऊन गेला आणि या सगळ्यात माझ्या काळजीमुळे शकू मावशी सुद्धा बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना 10-12 तास शुद्धच आली नाही. आम्हाला हॉस्पिटलमध्ये सगळं कळलं. आम्ही धावत घरापर्यंत आलो. शकू तिथे अँब्युलन्स उभी होती, त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवावं की काय असं ठरत होतं. तेवढ्यात त्यांना शुद्ध आली म्हणून आम्ही हॉस्पिटलला नाही घेऊन गेलो त्यांना. आई त्यांची तब्येत किती बरी नाहीये त्या सांगत नाही. त्यांना चक्कर येते. त्यांच्या स्वीटू, तू मध्ये बोलू नकोस बघू. आई मला प्रश्न विचारतेय ना, मी देईन ना तिला उत्तर. मैत्रीण आहे ती माझी, आणि खरं सांगायचं तर तिला हक्क आहे ग विचारायचा. जे काय घडलं, जे काय दिसलं त्याबद्दल तिला तसंच वाटलं असणार ना. सगळं ऐक ना, मला खरंच माहित नव्हतं की तुला बरं नाही. म्हणजे मला ओम म्हणाला, पण एवढं म्हणजे मला खरंच माहित नव्हतं. म्हणजे तू बेशुद्ध झालीस मला खरंच माहित नव्हतं शकू. भाऊजी तुम्ही वहिनी मुद्दामच नाही सांगितलं होतं मला. ज्यावेळी आम्ही निघालो ना त्यावेळी स्वीटू आली होती आणि शकुताही बऱ्या होत्या, आणि उगाच तुम्हाला सांगू तुम्ही उगाच काळजी करत बसणार म्हणून नाही सांगितलं तुम्हाला. काकी, आणि तुम्हाला कोणालाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही नाही सांगितलं. सॉरी. माझ्या स्वीटूला, माझ्या शकुला एवढा त्रास झाला आणि मला काहीच माहित नाही. अगं नाही, आता बरे आहोत आम्ही, बरी आहे मी, काळजी नको करूस तू. नलू मावशी, मी तुला जर सांगितलं असतं तर तू किती काळजी केली असतीस. आणि हे बघ, त्या दोघी आता तुझ्या समोर आहेत, तरी तू त्यांच्याबद्दल किती इमोशनल झाली. काकानी आणि चिन्यानी तुला सांगितलं असतं तर काय झालं असतं? पण त्या दिवशी तू सुद्धा शकूच्या तब्येतीबद्दल बोलताना फोनवर विषय टाळलास ना, आता लक्षात येते माझं. अगं तुला त्रास झाला असता नलू मावशी, म्हणून मी फोनवर हे बोलणं टाळलं. ठीक आहे, आता चल, झालं गेलं, सोडून दे. चिन्याचं आणि किंजलचं आता मस्त साखरपुडा झालेला आहे. सो आपण सगळ्यांनी सेलिब्रेट करूया. चिअर्स. हा बरोबर आहे. चिअर नाही, नको नको ओम. अरे ते तुमचं चिअर झालं ना की ही चिंगम नाचायला लागते. नको. अगं सुमन, चिंगम नाही ग, जिंगल. आई बाबा, हो किंजल. हो बरं, तू उभी राहा. ओके, एनिवे, आई मुलीचं, मैत्रिणींचं आणि सासू सुनेचं भांडण झालं असेल तर मला खूप भूक लागली. ओके. हा, मला पण. अरे बाबा,
सगळं तयार आहे, चला ना, चला तुम्ही जेवून घ्या, चला. नको नलू, कशाला उगाच, घरी सगळं आहे तयार. हा नाही, बरोबर आहे, तुम्ही दोघी पाहुणे आहात ना, तुम्ही नका जेवता, पण रॉकी, ओम, मालविका हे माझे घरचे आहेत, ते जेवतील. तुम्ही पाहुणे आहात ना, तुम्ही जेवू नका. हाँ हाँ बिल्कुल. अरे अरे नाही, मजा आ गया. वो भाजी कौन सी भाजी वो? आळूचं फतफद म्हणतात त्याला. हाँ वही एक नंबर दिनालू अशी. क्या आळूचं फतफद. हा सुपर. हे काय गिफ्ट वगैरे कोणासाठी? अहो ते शकुताई, ओम, स्वीटू सगळ्यांसाठीच. म्हणजे आता जावई आणि बहीणबाईंचं मानपान करायला हवं ना. एक सांगू का काकी, नलू मावशी, तुम्ही सगळे सण समारंभ, रीतिरिवाज, मानपान सगळं व्यवस्थित करता, सगळ्यांचं मनापासून करता. बघा ना आपलीच माणसं, म्हणजे आता स्वीटू घरातली असून पाहुण्यासारखी आली आज कार्यक्रमाला. असू दे ना ताई. स्वीटू, ओम या ना, या या या, बसा. ओम, शकू, काय ये ना. मला कशाला उगाच. घरच्यांचा जवळच्यांचा मानपान तर व्हायला हवा ना. तुम्ही जरी पाहुण्यांसारखं आलात तरी आहात तुम्ही आमच्या घरचेच. अरे काय गंमत केली. खूप प्रेमाने आणलंय हे, गोड मानून घ्या. मालविका घे ना. माझं काय, ये ग ये. आणि नाही नाही नाही, मला माहिती आहे. लावू ना. हा छोटस. हो. ओ थँक्यू. आवडते का बघा. बघू. मटेरियल जरा छान आहे. कलर वगैरे सुंदर आहे. अरे मेरा फेवरेट कलर. थँक्यू. तुला पण आवडतंय का बघ. शर्ट छान आहे मावशी. खूप छान आहे. छान झाला कार्यक्रम. हा निघूया आपण. चला आम्ही निघतो. हा पण शकमासी, तुम्ही जरा लवकर आले असते ना तर खूप मजा आली असती. है ना श्वेतूबेन? शकुताई, स्वीटू जर इथे राहिली असती तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं. काय
खूप दिवसांनी आली आहे ना. म्हणजे घरी आली होती एकदा, पण आली काय गेली काय आम्हाला काही कळलंच नाही. शिवाय मध्ये बरंच काही घडलंय. तेव्हा स्वीटूने माहेरपणाला राहावं असं वाटतंय आम्हाला. हो दादा, तुम्ही हात काय जोडताय? ऑफकोर्स. दादा राहू दे तिला. स्वीटू राहा काही दिवस इथे. हा पाहिजे तितके दिवस राहा. नाही पण मला नाही राहता येणार. असं काय करतेस? दादा एवढा आग्रह करतायत. आई आहे, तुझ्या घरातले सगळे, त्यांना बरं वाटेल तू राहिलीस 4 दिवस तर. नाही ठीक आहे ना मालविका. ती आता खानविलकर झालीये. ठीक आहे. स्वीटू, तू तुझ्या सासरी रमलीस हे छान आहे बाळा. म्हणजे तुला या घरची माहेरची आठवण येत नसेल, पण आम्हाला या घराला उठता बसता तुझी खूप आठवण येते. बाळा, खूप दिवस झाले का आपण गप्पा नाही मारल्या. मी तुझ्या हातची चपाती नाही खाल्ली. तू थांबलीस ना तर आपण छान गप्पा मारू. हो राहू दे ना. माहेरपणासाठी एवढ्या विनवण्या का करता? तिची इच्छा असेल ना तर येईल नंतर राहायला. आई मी खरंच येईन नंतर. नाही नाही स्वीटू, तुम्हाला कारण नको दिवस. आणि मोठी लोक आहेत तुम्ही, आपल्याला त्यातलं काही कळणार नाही. असू दे. स्वीटू माझ्यामुळे नकार देते इथे राहायला. कळतंय मला सगळं, पण मी तरी आता काय बोलू? चला आम्ही निघतो. येईल स्वीटू नंतर. हा छान झाला कार्यक्रम. आम्ही लवकरच येऊ नलू मावशी दादा. त्यासाठी तुम्ही तयार राहा. आपण मस्त गप्पा मारू मग. चालेल. बाय बाय. ओके, आओ जो. बाय. चलो बाय चिनिया, बाय किंचन. आवजो मासी. आवजो अंकिजू. येस. दीदी. हा? ते तुमचे अच्छा, हा. हे राहिलं. एनिवे, काळजी घे. काही झालं ते माझ्यामुळे झालं. नलू आणि स्वीटूच्या नात्यात माझ्यामुळे दुरावा येतोय. आज माझ्यामुळे आईने मावशींना दुखावलं. आईला काही माहित नाहीये म्हणून, पण तिला काहीही वाटलं ना, काहीही होऊ दे, तरी मी मावशींच्याच बाजूने असणं गरजेचं आहे. मगाशी स्वीटूच्या बोलण्यावरनं तर वाटतंय काहीतरी चाललंय, पण काय चाललंय या दोघींचं? स्वीटू, ते झालं ते विसर. तू मुद्दामून नाही केलं सगळं. तुम्हाला काहीतरी व्हॅलिड रिझन असेल ना उशीर राहण्याचं. काय रिझन होतं? तुम्ही उशिरा का आलात? सांगितलं ना, ट्रॅफिक होतं. मग मी निघालो तेव्हा इतकं ट्रॅफिक नव्हतं. मग मी काय खोटं बोलते का? नाही नाही नाही, तू खोटं बोलतेस असं नाही म्हटलं मी. पण आम्हाला शांत शांत होतो तू. हे घे पाणी, घे तू. आईला का कळत नाही? या इतक्या जुन्या गोष्टी मनात धरून ठेवायच्या असतात का अशा? आणि कसं बोलली मावशींना? मला तर हेही माहित नव्हतं की अजूनही तिच्या मनात या सगळ्या गोष्टी आहेत. बघ स्वीटू, नलू मावशी जे काही बोलली ते ती हक्काने बोलली. आणि ती तिच्या जागी बरोबर होती, कारण तिला तुझी बाजूच माहिती नव्हती.
तिला जर कळलं असतं तर ऑफकोर्स ती नसती बोलली. आणि राहता राहिला प्रश्न आईचा आणि नलू मावशीचा, तर त्या मैत्रिणी आहेत आणि त्या जुळवून घेतील, त्या भांडतील पण जुळवून घेतील. तू त्याची काळजी करू नकोस. हो पण म्हणून असं बोलायचं. मावशींना केवढं वाईट वाटलं असेल. काय पद्धत होती ती. तू स्वतः नलू मावशीच्या जागी असतीस तर तू काय केलं असतस? तू हेच केलं असतस ना. हे बघ, आपल्या एखादा जवळचा माणूस जीवन मरणाच्या दारात उभा असताना आपल्याच माणसापासून हे लपवणं किती चुकीचं आहे स्वीटू. आपण खूप मोठी चूक केली आणि आपण हे करायला नको होतं. ज्या दिवशी ओमला शकू मावशींबद्दल सगळं कळेल, मला कधीच माफ नाही करणार. एनिवे, जे झालं ते झालं. पुढे या चुका करायच्या नाहीत हे कळलंय आपल्याला. काय काय झालं. इथे का थांबलो. सिद्धू, आपण लंच नाही करू शकलो एकत्र. आता डिनर करूयात मग. सेम प्लेस, डिफरंट टाइम. पण जेवण झालं आपलं. हो, पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज तुला मिळालं की तुला आलेलं टेन्शन, तुला असलेला ताण असा निघून जाईल. काय सरप्राईज. परत ते सरप्राईज जर मी तुला सांगितलं तर ते सरप्राईज राहणार आहे का? तर बस स्वीटू, जे काही झालंय त्या सगळ्याच्या डोक्यातनं विचार काढून टाक. आता इथे तू आणि मी होत ना. आता इथे लक्ष दे. नलू मावशीचा, आईचा, त्या किंजलचा, कोणाचाही विचार डोक्यात ठेवू नको. आता तुझ्या डोक्यातलं टेन्शन, वरीज सगळ्या बाजूला ठेव आणि या मोमेंट मध्ये जग. आपल्याला खूप दिवसांनी अशी वेळ मिळाली आहे, तुला आणि मला. ओके. तुला माहितीये का, मी कुठेतरी वाचलं होतं की आपण या मोमेंट मध्ये जगलं ना, आपण खूप आनंदी राहतो. आपल्याला कशाचा स्ट्रेस येत नाही, काहीच वाटत नाही, मस्त छान जगतो. आणि आय थिंक ते खरंय. आपण आता इथला विचार केला, आपल्याला फार फार काळजी वाटत नाही बाहेरच्या गोष्टींची. म्हणजे बघ ना, भूतकाळाचा विचार करून आपण सतत रिग्रेट करत नाही काही. भविष्य काळाचा विचार करून आपण काळजी करत नाही. मग वर्तमानात जगून फक्त एन्जॉय करतो. हा क्षण खूप महत्वाचा आहे. आता या क्षणी तू आणि मी पण एकत्र होत. अजून काय महत्वाचं आहे? हो, पण हे सगळे क्षण निघून गेल्यावर पुढे काय, हा विचार करायलाच लागतो ना. अरे पुढे काय, हा विचार डोक्यातून काढून टाक. आत्ताचा विचार कर. तुझा, माझा, उद्याच उद्या बघू ना. कल का देख लेंगे, चिंता नॉट.